सामान्य पावडर नाही, फक्त नायसिल. क्लिनिकली सिद्ध झालं आहे की नायसिल मध्ये कडुलिंबाची सुपर पॉवर आहे, जी घामुळ्या तयार करणाऱ्या किटाणूंना त्वरित मारते आणि देते सुगंधित शीतल आराम. आता मिळवा 150 ग्रॅम नायसिल पॅक वर 70 रुपयांचा नायसिल पॅक फ्री. विकेट्स पडत होत्या, डाव गडगडत होता, पंजाब किंग्सची टीम संकटात होती आणि तेव्हाच मैदानावर एंट्री झाली एका युवा मराठमोळ्या फलंदाजाची, ज्यानं फक्त 24 चेंडूत अर्धशतक ठोकून एकाच ओव्हरमध्ये 27 धावा कुटून गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांना अक्षरशः घाम फोडला. IPL 2026चा हा नवा सूर्या कोण आहे, जाणून घेऊया त्याच्या धमाकेदार खेळीची आणि संघर्षाची कहाणी. नमस्कार, मी अक्षरा सोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. तर IPL 2026च्या मैदानात सध्या अनेक युवा खेळाडू हे आपली चमक दाखवतायत. पण रविवारी 3 मेला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातल्या सामन्यात एका नावावर सगळ्यांचं लक्ष खेळलं आणि ते म्हणजे मुंबईच्या सूर्यांश शेडगेचं. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि जेसन होल्डर यांनी सुरुवातीलाच पंजाबच्या फलंदाजांचं कंबरड मोडलं. अवघ्या 47 धावांवर पंजाबचे 5 महत्त्वाचे फलंदाज हे तंबूत परतलेले. कर्णधार श्रेयस अय्यर सुद्धा स्वस्तात बाद झालेला आणि पंजाबच्या आशा मावळल्यासारख्या वाटत होत्या. अशा कठीण परिस्थितीत 23 वर्षाचा युवा मराठमोळा अष्टपैलू सूर्यांश शेडगे मैदानावर आला. त्याच्यावर संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याची मोठी जबाबदारी होती आणि त्यानं ती यशस्वीपणे पार सुद्धा पाडली. सूर्यांशनं मार्क स्टॉयनिस सोबत एक महत्त्वपूर्ण 79 धावांची भागीदारी रचली आणि संघाचा डाव सावरला. त्यानं काय केलं तर आपल्या नैसर्गिक आक्रमक खेळानं गुजरातच्या गोलंदाजांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. 14व्या षटकात जेव्हा मानव सुधार हा गोलंदाजीसाठी आला, तेव्हा सूर्यांशनं आपला खरा गिअर बदलला. मार्क स्टॉयनिसनं पहिल्या चेंडूवर 1 धाव घेतल्यावर सूर्यांश शेडगे हा स्ट्राईकवर आला आणि त्याने पुढच्या 5 चेंडूंमध्ये 2 उत्तुंग षटकार, 2 खणखणीत चौकार आणि पुन्हा 1 षटकार मारत एकट्यानं 26 धावा कुटल्या. अशा प्रकारे या एकाच षटकात एकूण 27 धावा निघाल्या आणि त्यानं गुजरातच्या गोलंदाजांना अक्षरशः घाम फोडला. या धमाकेदार खेळीमुळे त्यानं फक्त 24 चेंडूंमध्ये आपलं पहिलं IPLचं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं 29 चेंडूंमध्ये 57 धावांची वादळी खेळी केली, ज्यात 3 चौकार आणि 5 गगनभेदी षटकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीमुळं पंजाब किंग्सला 9 बाद 163 धावांपर्यंत मजल मारता आली, जी एक लढाऊ धावसंख्या होती. पण हा नेमका सूर्यांश शेडगे आहे कोण? तर मूळचा मुंबईकर असलेला सूर्यांश हा उजव्या हातानं फलंदाजी करणारा आणि मध्यम गती गोलंदाजी करणारा एक अष्टपैलू खेळाडू आहे. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये तो त्याच्या फिनिशिंग क्षमतेसाठी ओळखला जातो आणि त्याच्या आईनं खरं तर त्याचं क्रिकेटमधलं टॅलेंट ओळखलं आणि वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्याला क्रिकेट अकादमीमध्ये दाखल केलं. त्यानं मुंबईच्या अंडर-19 संघाचं नेतृत्व सुद्धा केलंय आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024-25 मध्ये मुंबईसाठी उत्कृष्ट कामगिरी केलेली. त्यानं IPL 2025 मध्ये पंजाब किंग्ससाठी पदार्पण केलं, पण 2026च्या हंगामात त्यानं खऱ्या अर्थानं आपली छाप उमटवली. विराट कोहलीला तो आपला आदर्श मानतो, तर हार्दिक पांड्या आणि बेन स्टोक्स सारख्या अष्टपैलू खेळाडूंकडून प्रेरणा सुद्धा घेतो. अनामिक ते IPLचा स्टार सूर्यांश शेडगेची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्याच्या या खेळीनं तो एका रात्रीत स्टार बनलाय आणि भविष्यात सुद्धा तो भारतीय क्रिकेटमध्ये मोठं नाव कमावेल अशी अपेक्षा आहे. तर सूर्यांश शेडगेची ही जबरदस्त खेळी तुम्हाला कशी वाटली, कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.